नमस्कार मैत्रिणींनो, शीतल्स फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत भेंडी मसाला फ्राय। इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। ती मी रात्रीच भिजवून छान सुकवून ठेवलेली आहे। पाहू शकते माझी भेंडी किती फ्रेश आहे। तर मी इथे कट करून घेणार आहे। भेंडीला मध्ये कट देऊन मग त्याचे छोटे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत। मी इथे सर्व माझी भेंडी मस्त अशी चिरून घेणार आहे मध्ये कट मारून। आणि हो, भेंडी चिकट होऊ नये तर त्यासाठी आपण भेंडीला रात्रीच धुवून सुकवून ठेवायची। इथे पाहू शकता माझी संपूर्ण भेंडी चिरून झालेली आहे। मी इथे लसूण घेतलेला आहे। लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे। खोबरं घेतलेलं आहे, भाजलेले शेंगदाणे, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, लाल तिखट, घरचा थोडा मसाला, धना पावडर घेतलेली आहे। आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचे आहे, परंतु आपल्याला हे सगळे वेगवेगळे वाटून घ्यायचे आहे। म्हणजे आधी लसूण वाटायचं आहे, मग खोबरे वाटायचे आहे, मग शेंगदाणे वाटायचे आहे। एकत्र वाटायचे नाहीये। एकत्र वाटलं की वाटप आपलं थोडंसं असं चिकट होतं। आपल्याला भरभरीत वाटप करून घ्यायचे आहे। पाहू शकताय मी इथे लसूण, खोबरं आणि शेंगदाणे वाटून घेतलेले आहे। शेंगदाण्यांमध्ये मी मसाले वाटलेले आहेत। तोपर्यंत मी एका साईडला आपली कढई तापत ठेवलेली होती, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान परतलं तर तेल छान गरम झालं की मग त्यामध्ये आपण जिरी घालणार आहोत। आणि हो, भेंडी चिकट होऊ नये त्यासाठी आपल्याला भेंडी बनवताना नेहमी कढीपत्त्याचा वापर करायचा आहे। फोडणीमध्ये कढीपत्ता टाकला की भेंडी आपली चिकट होत नाही, त्याला अशी लाळ सुटत नाही। आणि कढीपत्ता नसेल तर कोकमाची 2-3 पानं घातली तरीही भेंडी खूप छान होते। जिरी छान तडतडलेली आहे। आता टाकूया कढीपत्ता। कढीपत्ता तडतडला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत चिरून घेतलेली भेंडी। आणि हो, भेंडी आपल्याला हाय फ्लेमवरच परतून घ्यायची आहे। लो फ्लेमवर परतली की परत ती चिकट होते आणि मग गिळगिळीत होते। आपल्याला हाय फ्लेमवर परतली की ती चिकट होत नाही, छान सुटसुटीत भेंडी आपली होते। मी आता भेंडी सुंदर अशी परतून घेणार आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। मस्त ढाबा स्टाईल आपली भेंडी तयार होते। चवीलाही खूप छान लागते। मुलंही टिफिनला एकदम आनंदाने घेऊन जातात। कधी अशी मसाला भेंडी केली, कधी साधी फक्त हिरव्या मिरची किंवा लसणातली भेंडी केली की मग मुलं आवडीने भेंडी खातात। पण एकाच प्रकारे केली की मग मुलंही कंटाळतात। मीठ घालून एकदा मी परतून घेणार आहे। पाहू शकता आपली भेंडी छान अशी परतलेली आहे। आता आपण ते वाटप केलेलं होतं ते एकत्र करून छान मिक्स करून घेणार आहोत आणि ते मिक्स केलेलं वाटप आपल्या भेंडीमध्ये ॲड करणार आहोत। पाहू शकता आपलं भरभरीत असं वाटप तयार झालेलं आहे। आपलं वाटप भेंडीमध्ये घालून घेऊया आणि मग आपण भेंडी परतणार आहोत। भेंडी शिजायला तसा फार वेळ लागत नाही। एक लो फ्लेमवर झाकण ठेवून ती 10-15 मिनिटात भेंडी शिजते, आपली छान भेंडी तयार होते। मी अशीच परतून घेऊन झाकण ठेवून ती कमीत कमी 2 ते 3 वेळा चांगली परतून घेऊन झाकण ठेवून परतून घेणार आहे। पाहू शकताय आपला भेंडी मसाला तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपला भेंडी मसाला तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता जाता चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करा।